त्याचा अभ्यास. माझा पण झाला. चल बाबा आता पण खेळूया. चालेल, चल खेळूयात. आपण रमा वहिनीला पण बोलूया. हे काय रे आबा, ही रमा वहिनी येण्यापूर्वी आपण दोघच खेळायचो ना. आता ती कशाला हवी तुला खेळायला? अरे तिलाही कंटाळा आला असेल आणि आपण तिला बोलवले तर तिला बरंही वाटेल. ती खेळणार असेल तर मी नाही खेळणार. तू जा आणि खेळ फुगडी तिच्यासोबत. नुसतं नाचका आंबास तू. बाबा, रमा वहिनीशी नीट वागत नाहीस तू. असे वागणे बरे नव्हे बरं का. पण टीका आली या घरात. ती आल्यापासून कुणी माझ्याशी नीट वागतच नाहीत. सगळे तिचेच लाड करतात. मला नाही आवडत ती. अरे असे काय करतोस, लहान आहे ती. मग मला काय शिंगे फुटले की मिशा आल्यात? मी ही लहानच आहे ना. सगळ्यांनी माझेच लाड करायचे, बाकी कुणाचे नाही करायचे. माय सुद्धा मला घास भरवतच नाही, तिलाच भरवते. वा रे वा शहाण्या. थांब, आता माधव दादाला सांगून तुझेही लग्न लावून देते. मग छोटीशी नवरी आली ना घरात की बायको बायको करत तिच्याच मागे फिरत राहशील आणि मग रमा वहिनीच्या तक्रारी सुद्धा करणार नाहीस. मी मुळे लग्नच करणार नाहीये. मग काय करणार आहेस? मी माधव दादा सारखा खूप मोठा होणार, बघितलं कचेरीत जाणार आणि सर्व लोक मला वाकून नमस्कार करणार. अरे वा, आलाय मोठं बग्गीतून फिरणारा. स्नान संध्येनंतर धोतर सापडले नाही म्हणून कमरे खाली काही न नेसता नुसत्या करकोटावर घरभर धावत असतोस. नंगू कुठचा नंगू बोलतो. अरे बाबा, अरे 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 ऐक ऐक अरे बोलतो. अरे अरे बाबा. माधवा, आम्ही करवीरास निघालो होतो. काही काम असल्यास तसे आमचे कचेरीचे अथवा अन्य दस्तावेजांचे काही काम नव्हते. पण थबकलास का? म्हणजे काम असे होते की करवीराच्या मार्गातच रमाचे माहेर येते. तेव्हा करवीराहून परतताना रमाच्या घरच्या मंडळींस आणता आले, विशेषतः आईस, तर बरे होईल. म्हणजे कुर्लेकरांकडील मंडळी लग्नात नव्हती. आईच्या मनास काळजी असेल आणि लेकीच्या सासरच्या मंडळींना स्वतः पाहिल्याशिवाय लेक सुखाने नांदते आहे याची खातरजमा आईस होत नाही बाळंबटजी. आणि रमासही आईची ओढ वाटत असेल. अर्थात भाऊसाहेबांचा विचार घेऊनच मग. विचार रास्तच आहे. बाळंबटजी, माधवराव म्हणताय तसेच करा. हर हर हर. या बसा बसा रमाबाई. आज आम्ही आपल्यासाठी एक छान गंमत आणली आहे. गंमत? हो, हे पहा, हे आहे वाळूचे घड्याळ. घड्याळ वाळूचे? हो माझ्यासाठी? हो. आता यापुढे हे घड्याळ समोर ठेवूनच अभ्यास करायचा. म्हणजे पहा, त्या छोट्याशा छिद्रातून ही वाळू खाली पडत असते आणि सगळी वाळू खालच्या भागात पडायला अर्धी घटका जाते. मग हे समोर ठेवून अभ्यास करायला घ्यायचा. म्हणजे अर्ध्या घटकेत आपला किती अभ्यास झाला हे कळेल. किंवा एखादा अभ्यास आत्मसात करण्यासाठी म्हणजेच कळण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो याचा अंदाज येईल. कळले का? मी लगेच बसू अभ्यासाला? लगेच? आज आपण मुळाक्षरे शिकूयात.
आ ई ई. हे पहा, आता हे गिरवा आणि हे गिरवताना याच्या मागोमाग म्हणायचे. या पहिला अ. शाबास. हा. आ ई ई अ आ ई आई आई आईची आठवण आली ना? हो पाहिलं, मुळाक्षरांची सुरुवात ही आपल्या आईच्या नावापासूनच होते. म्हणजे आईचा आपल्याला आशीर्वादच असतो. हो हो. म्हणजे मग तुम्ही मन लावून अभ्यास केलात तर तुमच्या आईस तुमचा अभिमानच वाटेल ना? मी मन लावून अभ्यास करीन. करा सुरू मग. अ आ ई असे नवनवीन प्रयोग केले म्हणजे यांना अभ्यासाची चांगली गोडी लागेल. क्षमा, तुम्ही असाच मन लावून अभ्यास केलात तर 4 दिवसांनी आम्ही आपणास मोठे बक्षीस देऊ. खरे रमा, तुम्ही लिहित राहा, आम्ही जरा शतपावली करून येतो. हो जपता झाले घराचे देऊ झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका चांदण्याचा होल होती कोवळ्या पाऊनी माप मी ओलांडले दूर गेली भातुकली. रमा, थांबलात का? गिरवत राहा. आरतीत देवे माझ्या समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तुळशीचे रोप माझे तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक नलगे माईक पदार्थ, ओलांडले मला सोबतीस माझा तेथे माझे आर्त नको देवा. आकाश झुले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, त्याच्या कृतार्थ डोळ्यात तेथे चित्त जणी जडो देस. माझा झोका असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका रमा, अहो थांबलात का? गिरवत राहा. झुले उंच रमा, झाले का लिहून? दमल्या.
आराम तो कसा पडतच नाहीये नानू काका. आता तुम्ही काही कमी का औषधं दिलीत, पण पहा ना वहिनी कशा निस्तेज दिसतायत. भागीरथी, अगं औषध ती शरीरासाठी, पण मनाचं काय? बरं काढणार साहेब, त्यांच्या मनानं यमुनेचा ध्यास घेतलाय. माझी मी खरे आहे, परंतु प्रवास झेपणे इतपत तरी प्रकृती सुधारायला नको का? पाहूया, मी दिलेलं चाटण एकेका घटकन देत राहा. उतार पडला तर उत्तमच, पण मला नाही वाटत गुण येईल म्हणून. त्यांच्या डोळ्यांना आता दुसरं काही दिसत नाहीये. लेकीच्या भेटीची आस लागली आहे त्यांना. तेव्हा यमुनेची भेट हीच खरी संजीवनी आहे नक्की. आई 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 रमा, रमा काय? रमा काय झाले? रमा शांत. रमा आमचे ऐकून तर घ्या. रमा का? दुर्गा का? आई. रमा बाळंभटजी गेले आहेत ना करविरास. त्यांना आम्ही सांगितले आहे तुमच्या आईस आणि घरच्या साऱ्या मंडळींच घेऊन यावया. हो दुर्गा का, त्यांना आईची आठवण येते. दादा तू काही काळजी करू, मी आहे ना. ये बाळा ये. आमच्या जहागीरदारीन बाई उठल्या की नाही? कोण? आमच्या नव्या सूनबाई. आमचे व्याही जहागीरदार आहेत ना. रमा अजून झोपल्यात का वहिनी साहेब? झुले उंच